श्रावण महात्म्य भाग 5 श्रावण सोमवारचे अद्भुत महात्म्य। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। हर हर महादेव। मागील भागात आपण पाहिले की शिवदासाने आपल्या मनातील सर्व इच्छा महादेवांच्या चरणी अर्पण केल्या। त्याने आपल्या सुखाची कधीही मागणी केली नाही। त्याने फक्त आपल्या आई वडिलांचे कल्याण मागितले। त्याची निस्वार्थ भक्ती पाहून भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले। महादेवांनी शिवदासाच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला आणि त्याला आशीर्वाद दिला। त्यानंतर शिवदास जेव्हा घरी परतला तेव्हा त्याने एक अद्भुत दृश्य पाहिले। वादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्या जुन्या झोपडीच्या जागी एक सुंदर आणि मजबूत घर उभे होते। त्याची आई घराच्या दारात उभी होती। वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते। सोमशर्माने मुलाला जवळ घेतले आणि विचारले, बाळा, हे सर्व कसे झाले? शिवदासाने आकाशाकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाला, बाबा, ही माझी शक्ती नाही, ही आपल्या महादेवांची कृपा आहे। त्या दिवसापासून सोमशर्माच्या घरात सुख समृद्धी नांदू लागली। पण त्यांनी आपल्या जुन्या दिवसांना कधीही विसरले नाही। श्रावणातील प्रत्येक सोमवारी ते पहाटे उठत असत, घर स्वच्छ करत असत, स्नान करून देवघरात जात असत आणि महादेवांची मनोभावे पूजा करत असत। शिवदास तर प्रत्येक सोमवारी महादेवांच्या मंदिरात जात असे। तो शिवलिंगावर जल अर्पण करी, बेलपत्र वाहत असे आणि दीर्घकाळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असे। हळूहळू गावातील इतर लोकांनाही या भक्तीचे महत्त्व समजू लागले। एके दिवशी गावातील काही वृद्ध सोमशर्माच्या घरी आले। त्यांनी शिवदासाला विचारले, बाळा, तुझी भक्ती पाहून आम्हाला एक गोष्ट सांग। श्रावण सोमवार महादेवांना इतका प्रिय का आहे? शिवदास काही क्षण शांत राहिला। मग त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले। सोमशर्माने मान हलवली आणि शिवदास म्हणाला, श्रावण मास हा महादेवांच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या मासात केलेले शिवस्मरण, जप, दान आणि पूजा भक्तीने केली जाते। श्रावणातील सोमवार विशेष पवित्र मानला जातो, कारण सोमवार हा भगवान शिवांना प्रिय असलेला दिवस। अशी धार्मिक श्रद्धा आहे। या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात, घर आणि देवघर स्वच्छ करतात, शिवलिंगाला पवित्र जल अर्पण करतात। काही भक्त दूध अर्पण करतात, काही दही, मध आणि इतर पूजाद्रव्यांनी अभिषेक करतात। परंतु महादेवांसाठी पूजेपेक्षा भक्तीचा भाव अधिक महत्त्वाचा मानला जातो। शिवदास पुढे म्हणाला, ज्याच्याकडे दूध नाही त्याने निराश होऊ नये, ज्याच्याकडे फुले नाहीत त्याने पूजा सोडू नये, ज्याच्याकडे धन नाही त्याने महादेवांपासून दूर जाऊ नये। मनापासून अर्पण केलेले एक बेलपत्रही महादेवांच्या चरणी पोहोचते। हे ऐकून गावातील सर्व लोक शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होते। तेवढ्यात गावातील एक वृद्ध साधू तेथे आले। त्यांनी शिवदासाकडे पाहिले आणि म्हणाले, वत्सा, तू अगदी योग्य बोललास। महादेवांना प्रसन्न करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा असावी, अहंकार नसावा, दुसऱ्याविषयी द्वेष नसावा आणि शक्य असेल तेव्हा गरजूला मदतीचा हात द्यावा। वृद्ध साधू पुढे म्हणाले, श्रावण सोमवारच्या दिवशी जो मनुष्य उपवास करतो त्याने केवळ अन्नाचा त्याग करून थांबू नये। मनातील वाईट विचारांचाही त्याग करावा, रागाचा त्याग करावा, अहंकाराचा त्याग करावा, दुसऱ्याला दुःख देणाऱ्या शब्दांचा त्याग करावा आणि मनामध्ये महादेवांचे स्मरण ठेवावे। शिवदासाने साधूंच्या चरणांना नमस्कार केला आणि म्हणाला, गुरुदेव, महादेवांची पूजा करताना बेलपत्राला इतके महत्त्व का दिले जाते? साधू मंद स्मितले आणि म्हणाले, बेलवृक्ष हा शिवपूजेमध्ये अत्यंत पवित्र मानला जातो। बेलपत्राच्या 3 दलांमध्ये अनेक भक्त भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे आणि त्यांच्या त्रिविध स्वरूपाचे स्मरण करतात। म्हणूनच बेलपत्र अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे, बेलपत्र स्वच्छ असावे आणि ते भक्तिभावाने महादेवांना अर्पण करावे। साधूंचे बोलणे ऐकून गावातील लोक अधिकच भक्तिभावाने महादेवांचे नामस्मरण करू लागले। त्या दिवसापासून गावात एक नवीन परंपरा सुरू झाली। प्रत्येक श्रावण सोमवारी गावातील सर्व लोक पहाटे मंदिरात एकत्र येऊ लागले। कोणी जल घेऊन येत असे, कोणी बेलपत्र घेऊन येत असे, कोणी फुले आणत असे आणि ज्यांच्याकडे काहीही नसे ते फक्त हात जोडून महादेवांचे नाम घेत असत। मंदिरात घंटानाद होत असे, धूपाचा सुगंध दरवळत असे
सर्व भक्तांच्या मुखातून एकच मंत्र ऐकू येत असे, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशाच एका श्रावण सोमवारी गावातील एक वृद्ध स्त्री मंदिरात आली. तिचे शरीर अत्यंत अशक्त होते. तिच्याकडे पूजेसाठी काहीही नव्हते, ना दूध, ना फुले, ना बेलपत्र. ती मंदिराच्या दारातच उभी राहिली आणि दुरूनच शिवलिंगाकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले. ती म्हणाली, हे महादेवा, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही. माझे शरीरही आता थकले आहे. माझ्याकडे धन नाही, पण माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी श्रद्धा आहे. इतके बोलून ती मंदिराच्या एका कोपऱ्यात बसली. शिवदासाने तिला पाहिले. तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, आई, तुम्ही दुःखी होऊ नका. तुम्ही महादेवांना फक्त मनापासून नमस्कार करा, तेच पुरेसे आहे. वृद्ध स्त्रीने डोळे मिटले, दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, ओम नमः शिवाय. त्याच क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागली. सर्व भक्त आश्चर्याने मंदिराकडे पाहू लागले. मंदिरातील दिव्याची ज्योत अचानक तेजस्वी झाली आणि शिवलिंगावर ठेवलेले एक बेलपत्र खाली पडले. ते थेट त्या वृद्ध स्त्रीच्या समोर येऊन पडले. सर्वजण स्तब्ध झाले. वृद्ध स्त्रीने ते बेलपत्र दोन्ही हातात घेतले आणि तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, महादेवा, तुम्ही माझी भक्ती स्वीकारली. शिवदास शांतपणे त्या दृश्याकडे पाहत होता. त्याला महादेवांचे मागील शब्द आठवले, द्रव्य मोठे नसते, भाव मोठा असतो. त्या दिवसापासून गावातील लोकांनी एक गोष्ट कायमची लक्षात ठेवली, महादेवांना मोठमोठ्या अर्पणांची गरज नसते, त्यांना हवे असते भक्ताचे निर्मळ मन. श्रावण मास आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो. देवाकडे जाताना आपण आपली चिंता घेऊन जावे, पण परतताना ती चिंता महादेवांच्या चरणी सोडून यावी. आपण आपल्या मनातील अहंकार महादेवांना अर्पण करावा, आपल्या चुकीची क्षमा मागावी आणि शक्य असेल तेव्हा एखाद्या गरजूला मदत करावी. कारण खरी शिवभक्ती केवळ मंदिरात नसते, ती आपल्या आचरणात असते, आपल्या शब्दांत असते, आपल्या कर्मात असते आणि आपल्या मनात असते. श्रावणातील प्रत्येक सोमवार आपल्याला स्वतःकडे पाहण्याची एक सुंदर संधी देतो. आपण काय मिळवले यापेक्षा आपण काय दिले हे अधिक महत्त्वाचे आहे. महादेवांचे नाम घेताना मनामध्ये श्रद्धा असू द्या. शिवलिंगावर जल अर्पण करताना मनातील अहंकारही वाहून जाऊ द्या. बेलपत्र अर्पण करताना आपल्या वाईट सवयींचा त्याग करण्याचा संकल्प करा आणि महादेवांसमोर एकच प्रार्थना करा, हे नाथ, माझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुमच्यावरील माझी श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. माझ्या कुटुंबाचे रक्षण करा, माझ्या मनाला शांती द्या आणि माझ्या हातून नेहमी चांगलीच कर्मे घडू द्या. अशी प्रार्थना करून शिवदासाने त्या दिवशी महादेवांच्या चरणी आपले मस्तक ठेवले. पण त्याला माहीत नव्हते की श्रावण महात्म्याची आणखी एक अद्भुत कथा त्याची वाट पाहत होती. यावेळी कथा होती एका अशा स्त्रीची जिच्या आयुष्यात वर्षानुवर्षे दुःख होते. तिने श्रावणातील फक्त एका सोमवारी महादेवांचे व्रत केले आणि त्यानंतर तिच्या जीवनात घडले असे चमत्कारिक परिवर्तन की संपूर्ण गाव महादेवांच्या महिम्याने आश्चर्यचकित झाले. ती स्त्री कोण होती, तिच्यावर कोणते संकट आले होते आणि एका श्रावण सोमवारी तिने असे काय केले की महादेव तिच्यावर प्रसन्न झाले? ही अद्भुत कथा पुढील भागात पाहू. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.